नमस्कार, मी हर्षल आंबेकर यावल न्यूज लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. रावेर यावल मतदारसंघातील आमदार अमोल जावळे यांच्या निधीतून यावल आगारामध्ये 5 ST देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रोटोकॉल पाळला गेला नाही असे आरोप हे यावल नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ छायाताई पाटील यांनी केलेले आहेत. आपल्यासोबत आता आहेत यावल शहरातील नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील साहेब तथा विद्यमान नगरसेवक आहेत. आपण त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर, याबाबत अधिक माहिती काय आहे आणि आपली नाराजी काय आहे? नाही, काल आपल्या ST आगारातून मला फोन आला की उद्या माननीय आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याने यावल आगाराला 5 बसेस या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे उद्या लोकार्पण सोहळा आमदारांच्या हस्ते आयोजित केलेला असल्यामुळे आपण स्वतः आणि आपल्या पत्नी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ छाया पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी अशी त्यांनी विनंती केली. त्याचप्रमाणे आज सकाळी कार्यक्रम सुरू होण्याच्या अर्धा तास आधी देखील पुन्हा फोन आला की तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. त्याप्रमाणे आम्ही त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहिलो. उपस्थित राहिल्याच्या नंतर जेव्हा आम्ही त्या कार्यक्रमास्थळी पोहोचलो त्या ठिकाणी कुठलाही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि बाजूच्या खुर्चीवरती एका बाजूला उजव्या बाजूला 5व्या-6व्या नंबरच्या खुर्चीवरती माननीय नगराध्यक्षांना स्थान दिलं आणि त्याच्यानंतरच 5-6 नंबरच्या डाव्या बाजूला मला त्या ठिकाणी स्थान दिलं. त्याच्याबद्दलही कुठला आक्षेप किंवा राग असण्याचं कारण नव्हतं. खरं म्हणजे मला असं वाटत होतं की आमदार या ठिकाणी उपस्थित झाल्याच्यानंतर या ठिकाणी प्रोटोकॉलप्रमाणे त्या ठिकाणी बसवलं जाईल. परंतु त्याचं देखील त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की आमदार या कार्यक्रमाला येणार नाही आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात केली आणि दीपप्रज्वलनाच्या वेळी जेव्हा नाव घेतले, खरं म्हणजे आगार प्रमुखाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. मला आगारातून त्या ठिकाणी फोन आलेला होता आणि जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात झाली तेव्हा भाजपचे पदाधिकारी विलास चौधरी त्या ठिकाणी सूत्रसंचालन करत होते आणि त्यांनी सुरुवात केली सूत्रसंचालन करायला आणि मी त्यावेळेस विचारलं की आगार प्रमुख आगार प्रमुख समोर प्रेक्षकांमध्ये एकदम विमनस्थ अवस्थेमध्ये एकटे त्या ठिकाणी उभे होते. एकही STचा कर्मचारी त्या स्टेजवरती तिथे उपस्थित नव्हता. खरं म्हणजे आगाराने आम्हाला आमंत्रण दिलं, आगाराकडून हा कार्यक्रम होणं अपेक्षित होतं. परंतु विलास भाऊ त्या ठिकाणी बोलायला लागल्याच्या नंतर त्याने दीपप्रज्वलनासाठी नावाचा पुकारा केला तर कुठल्याही कोणाच्याही नावाचा पुकारा केला नाही. उपस्थित सर्वांनी या ठिकाणी दीपप्रज्वलन करावं आणि दीपप्रज्वलन 4 नंबरला लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या हस्ते कोणीतरी आवाज दिला, या ताई तुमच्या हस्ते करा, अशा प्रकारे केलं. नंतर त्या ठिकाणी पुन्हा सत्काराचा कार्यक्रमाच्या वेळेस कोणताही नाम उल्लेख, ते कामाचा नावाचा उल्लेख न करता सत्कारासाठी गेला. तो सत्कार आपण स्वीकारला नाही. त्यांना म्हटलं हे कार्यक्रमाची पद्धत आहे का? कारण कार्यक्रम करत असताना कार्यक्रमाचं एक नियोजन असतं, कार्यक्रमाची एक पद्धत असते, ती कुठलीही पद्धती ती दिसली नाही. आणि ज्यावेळेस कार्यक्रमाला सुरुवातीच्या आधी कार्यक्रमाच्या पाठीमागे, स्टेजच्या पाठीमागे बॅनर लागलेलं होतं, त्या बॅनरवरती परिवहन मंत्र्याचा फोटो असणं अपेक्षित होतं, तोही नव्हता. आणि त्या बॅनरवरती विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सिम्बॉल, कमळाचं चिन्ह त्या ठिकाणी उपस्थित होतं. म्हणून मी त्या ठिकाणी उभं राहून प्रश्न विचारला की हा कार्यक्रम आगार प्रमुखाने आयोजित केलेला आहे का हा एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम आहे? हा राजकीय पक्षाचा मेळावा आहे का? अशी भूमिका मी त्या ठिकाणी मांडली आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी वादाला सुरुवात झाली. आपलं म्हणणं आहे की आगार प्रमुख जे होते, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, ते लोकांमध्ये उभे होते आणि राजकीय जे नेते होते ते व्यासपीठावरती होते. आपला थेट आरोप आहे का असा की या कार्यक्रमाला राजकीय वळण देण्यात आलं? 100% मी सांगतो, भारतीय जनता पार्टीने हा कार्यक्रम हायजॅक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. जो आगार प्रमुख आहे, आगाराचा प्रमुख आहे, तो त्या ठिकाणी एका बाजूला कोणाशीही न बोलता खालीमान घालून तो अधिकारी उभा होता. खरं म्हणजे अधिकाराचा अवमान करायचा, कार्यक्रम घ्यायचा. त्या अधिकाऱ्याला मी नंतर विचारलं की हे बॅनर तुम्ही तयार केलं आहे का? ते म्हणजे नाही, हे बॅनर त्यांनीच आणलं. मग म्हटलं हा मंडप तुम्ही टाकला का? म्हणे हो, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची, जे प्रमुख कर्मचारी म्हणे आमचे, या सर्व कर्मचाऱ्यांकडून आम्ही पैसे जमा करून या ठिकाणी हे मंडप टाकले, 10-15 खुर्च्या आणल्या आणि आम्हाला असं सांगितलं आलेलं होतं की 15-20 लोक या कार्यक्रमाला येतील आणि आपण तो कार्यक्रम करू. परंतु इथे आल्यानंतर 200 ते 250 कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि नंतर मग ते आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही सर्वांसाठी खुर्च्या आणा बसण्यासाठी. म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं. ठीक आहे, आमदारांच्या पाठपुराव्याने त्या ठिकाणी आमच्या यावल आगाराला बस मिळाल्याच्याबद्दल मी आमदारांचं अभिनंदनच करणार आहे. खरं म्हणजे विकासाला हातभार लावणारा लोकप्रतिनिधी जेव्हा असतो, तो कुठल्याही पक्षाचा असो, चांगल्या कामाला पाठिंबा देणं ही कायमची सातत्याची भूमिका मी या यावल शहरामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये घेतो, हे साऱ्या जनतेला माहिती आहे.
परंतु आम्हाला त्या ठिकाणी आगार प्रमुखाने फोन लावून बोलवायचं आणि आम्हाला कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये जागा द्यायची, म्हणजे आमचा अवमान करायसाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं का? या ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ छाया पाटील या माझ्या पत्नी आहेत आणि म्हणून त्यांचा अपमान झाला म्हणून मी या ठिकाणी काहीतरी केलं असल्यातला भाग नाही. तो अपमान व्यक्तिगतरित्या सौ छाया पाटील यांचा नाही, तो यावल शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांचा पर्यायाने यावल शहराचा अपमान आहे. या भूमिकेतून मी त्या ठिकाणी उठलो आणि संतप्त प्रतिक्रिया मी कार्यक्रमामध्येच त्या ठिकाणी व्यक्त केल्या. आणि मग नंतर ते सर्व अधिकारी आले, मग ते मला आमची हे करायला लागले, मनधरणी करायला लागले की जाऊ द्या भाऊ, कार्यक्रम आहे, कार्यक्रम करून घ्या, आपण त्या एसटीच्या याच्याजवळ जाऊ, तिथे फोटो काढू, तुम्ही नारळ फोडा. मी कुठलाही नारळ फोडलं नाही, जबरदस्तीने त्या ठिकाणी त्यांनी उभं केलं, त्या लोकांचा मान ठेवून त्या ठिकाणी उभं राहिलो. परंतु अत्यंत विदारक चित्र गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून या यावल शहरामध्ये, तालुक्यामध्ये या ठिकाणी दिसतंय. खरं म्हणजे शासनाचा निधी आहे, पाठपुराव्याने आल्याबद्दल तर त्या व्यक्तीला मान दिलाच पाहिजे आमदारांना, ते त्यांचं कौशल्य आहे कामाचं. परंतु ते करत असताना इतरच पदाधिकाऱ्यांना दुय्यम स्थान, दुय्यम जाऊ दे, अत्यंत खालचं स्थान द्यायचं. खरं म्हणजे आता यावल तालुक्यामध्ये कुठलाही जिल्हा परिषद सदस्य आज या ठिकाणी अस्तित्वात आहे, निवडणुका न झाल्यामुळे कुठलाही पंचायत समिती या ठिकाणी अस्तित्वात नाही. मग आमदार अमोल जावडेंच्या नंतर या ठिकाणी लोकनियुक्त प्रतिनिधी, थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष हा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे. आणि त्या लोकप्रतिनिधीचा देखील या ठिकाणी सन्मान करण्याची दानत या पदाधिकाऱ्यांमध्ये दिसली नाही. मागच्या 2-2.5 महिन्यापूर्वी देखील या यावल शहरामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याचं भूमिपूजन या शहरामध्ये त्या ठिकाणी केलं. तो कार्यक्रम देखील अशाच पद्धतीने आमदारांच्या अनुपस्थितीत, म्हणजे आदल्या दिवशी सांगायचं की आमदार येणार आहे आणि भाजपच्या 5-50 कार्यकर्त्यांनी जायचं आणि त्या ठिकाणी काय गप्पा करायच्या, नारळ फोडायचा आणि निघून जायचं. कोणत्याच दुसऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवलं नाही. खरं म्हणजे हा मतदारसंघ जसा यावल रावेर म्हणून ओळखला जातो, तसा हा मतदारसंघ यावल चोपडा म्हणून देखील ओळखला जातो. माननीय आमदार प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे हे देखील या 45 गावांचं प्रतिनिधित्व यावल तालुक्यातल्या गावांचं करतात. बरोबर. त्यांना देखील ते त्या ठिकाणी का उपस्थित होते मला माहीत नाही, परंतु त्यांचा देखील फोटो त्या बॅनरवर नव्हता. आणि मी काही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेणार नाही, कारण त्यांच्या पक्षाचे, म्हणजे प्राध्यापक चंद्रकांत अण्णांच्या पक्षाचे 2-3 पदाधिकारी तिथे उपस्थित होते. त्यांनी वास्तविक हा आक्षेप घ्यायला पाहिजे होता, परंतु त्यांनी तो घेतला नाही. तो त्यांचा धर्म, त्यांना माहिती. परंतु या ठिकाणी आम्हाला बोलवल्याच्या नंतर जर आम्हाला अपमानित करण्याची भूमिका जर ते घेत असतील, नगराध्यक्षाचा अपमान त्या ठिकाणी करत असतील, तर ते आम्ही सहन करणार नाही. कारण आम्ही जनतेतून निवडून आलेलो आहे आणि यांना पराभूत करून निवडून आलेलो आहे. आणि असे लोक होते काही तिथे, अहो त्यांनी खुर्चीचे एवढे भुकेले आहे, श्रेयवाद घ्यायचा, ठीक आहे श्रेय घ्या, परंतु खुर्ची सोडायला तयार नाही लोकप्रतिनिधी आल्यानंतर. ही भूमिका तुम्ही का घेता? आणि कार्यक्रम जर एसटी आगाराचा आहे तर एसटी आगाराने त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं पाहिजे, त्यांनी सूत्रसंचालन केलं पाहिजे, त्यांनी त्यांच्या लोकांनी सत्कार केला पाहिजे. हे कोण आहे सत्कार करणारे? शासनाच्या माध्यमातून निधी आला, त्यांच्या कौशल्याने तो आला, त्याच्याबद्दल तर आम्ही त्यांचं अभिनंदनच केलेलं आहे. आम्ही कुठे आजपर्यंत त्यांच्या विरोधामध्ये बोललो की तुम्ही घरून दिला का, ते दिला का? जनतेच्या टॅक्समधून हा येतो, परंतु त्यांनी तो ताकदीने आणून दाखवला नाही यावल शहरामध्ये. यावल ग्रामीणमध्ये जेवढेही आपल्या एसटी बसेस जातात किंवा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातात, यावलच्या प्रवासी लोकांसाठी तो अत्यंत आनंदाचा आणि याचा दिवस आहे की चांगल्या लक्झरी गाड्या आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या. परंतु हे करत असताना फक्त आम्हीच केलं आणि बाकीच्यांचं स्थान दुय्यम आहे, बाकीच्यांचं स्थान अत्यंत आहे. तुम्ही तर व्हिडिओ पाहिला, आता सगळे व्हिडिओ फिरताय, त्या व्हिडिओमध्ये कुठल्या बाजूला आम्ही बसलेले आहे, कोण बसलाय तिथे समोर, ज्यांचा दुरान्वयाने संबंध नाही, जे लोकप्रतिनिधी नाहीत, अशा लोकांना पुढचं स्थान आणि 4-5व्या स्थानी आम्हाला स्थान. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची ही माती आहे. आग्र्याच्या दरबारामध्ये जाऊन 4थ्या स्थानी शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी उभं केल्याच्या नंतर तिथे जीवाचा धोका असताना देखील त्या ठिकाणी त्यांनी अपमान सहन केला नाही. आणि खरं म्हणजे आम्ही सन्मानाने ज्या ठिकाणी सन्मान मिळतो तिथे जाणारे लोक आहेत, तिथे जाणारे कार्यकर्ते अशा प्रकारे आमची मानहानी करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आम्ही तो सहन करणार नाही. ही भूमिका मी त्या ठिकाणी त्यांच्या 200-250 कार्यकर्त्यांमध्ये आम्ही दाखवून दिली. आपण जर रावेर आगार आणि यावल आगार या दोघी आगारांचा जर अभ्यास केला तर यावल आगारापेक्षा रावेर आगाराला एसटी बसेस ज्या आहेत नवीन त्या जास्त प्रमाणात मिळालेल्या आहेत. आणि यावल आगाराला आता फक्त पहिल्यांदाच 5 बस मिळाल्या आहेत. नाही, याच्यापूर्वी देखील 5 बस मिळाल्याचं मी त्यांच्या याच्यामध्ये ऐकलं, त्या परिसरामध्ये की 5-6 महिन्यापूर्वी देखील 5 बसेस आमदारांच्याच पाठपुराव्याने यावल आगाराला मिळाला होता असं त्यांनी त्या ठिकाणी चर्चा करत असताना मला माहीत पडलं. आणि काल परवा 2-3 दिवसापूर्वी आणखी पुन्हा 5 बस मिळाल्या असं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं. खरं म्हणजे ठीक आहे, बस मिळाल्याचा आनंद आहे, परंतु ज्या इतर बसेस आहे, मी देखील आता गेल्या 2-3 वर्षापूर्वी या बसने प्रवास केला. यावल ते नाशिक मला रेल्वेचं रिझर्वेशन मिळालं, तर यावल ते नाशिक मी बसने गेलो होतो. अत्यंत भयानक अवस्था त्या बसेसची आहे.
आणि त्या बसेसकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. तिथे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना सुविधा नाही. एक बस तर अशी तयार केलेली होती त्यांनी की त्या बसमधल्या सर्व सीट चांगल्या केल्या आहे प्रवाशांसाठी. मी ते विचारलं की या ड्रायव्हरची सीट, तर म्हणजे इस्टिमेटला ड्रायव्हरची सीट त्याच्यामध्ये नव्हती आरामदायी. अहो, जो गाडीचा चालक आहे, जो आपला सारथी आहे गाडीचा, तोच जर कम्फर्टेबल नसेल गाडी चालवताना, मागच्या शिडापासून काय उपयोग. त्यावेळेचे तत्कालीन डेपो मॅनेजरला मी त्या ठिकाणी भेट घेऊन या साऱ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या होत्या. परंतु ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, मिळाल्या गाड्या, आनंद आहे. परंतु राजकारण त्याच्यामध्ये करू नये. राजकारणाचं मैदान निवडणुकीमध्ये लढू ना आपण. पशुवैद्यकीय दवाखान्यावरून मला एक आता आठवला प्रश्न. रावेर ग्रामीण रुग्णालयाला आताच आमदार साहेब यांच्या निधीमधनं डायलिसिस मशीन मिळालं आहे. अच्छा. तसंच मशीन यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये असायला पाहिजे अशी ग्रामीण लोकांची किंवा यावल शहरातील लोकांची मागणी आहे. आणि यावल ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती बघता आता सध्या तरी ग्रामीण रुग्णालय हे व्हॅन्टीवरती चालत आहे अशा नागरिकांच्या प्रश्न आहेत. त्याबाबत आपण काय सांगाल? नाही, खरं म्हणजे रावेरला डायलिसिस सेंटरच्या संदर्भामध्ये मशिनरी मिळाली की नाही त्याच्याबद्दल मला माहिती नाही. आपल्याकडूनच ती कळते. परंतु यावल ग्रामीण रुग्णालयाची अवस्था तुम्हाला सांगतो, 2013 साली मान्य हरिभाऊ खासदार असताना, ते आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना, या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नाने आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते यांच्या प्रयत्नाने यावल शहराचं ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. म्हणजे 2013 ते आता 2026 आहे. या 13 वर्षाच्या कालखंडामध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर होऊन देखील फक्त कागदावर उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे. सुविधांचा विषय तर सोडा. साधं एखादी जर आमच्याकडे स्नेक बाईट म्हणजे साप चावणीची केस जर आली ग्रामीण रुग्णालयात, तर त्याला नुसता त्या ठिकाणी पाहून घेतात, त्याला हात लावला तर लगेच जळगावला रेफर करतात. अशा लहान लहान आजारावरती देखील एखादा रुग्ण जर गंभीर झाला, एखादी प्रेग्नंट महिला जर त्या ठिकाणी आली, तर तिला देखील दुसरीकडे रेफर करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे यावल शहराचं दुर्दैव आहे. फक्त कुठेतरी एखाद्या लोकप्रतिनिधीची वाहवा करायची, परंतु योग्य प्रश्नावर बोलणं म्हणजे तुम्ही देशद्रोही आहे, तुम्ही विरोधक आहे आमचे, या भूमिकेतून या ठिकाणी जर ते पाहत असतील तर खरं म्हणजे या तालुक्याचं हे दुर्दैव आहे. आणि हाच नाही, असे अनेक विषय. एवढे जर कामाचा पडलं तर शेळगाव बॅरेजचा जो पूल आहे जळगावला जाणारा, खरं म्हणजे या पुलाची बांधकाम 2024ला किंवा 25ला पूर्ण व्हायला पाहिजे होतं. संतगतीने सुरू आहे. आज देखील संतगतीने सुरू नाही, आज बंद अवस्थेत आहे. मग एवढी जर आपल्या कामाचीच आपल्यामध्ये धमक आहे, तर त्या ह्या कामांकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. शासनाची एक पॉलिसी असते, ते पॉलिसीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना शासन राबवतं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये समजा ठीक आहे, तुम्ही म्हणता पाठपुरावा केला, या गोष्टीला देखील पाठपुरावा करावा असा एक कार्यकर्ता म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं. आज ते बोलत असताना मग तुम्ही आमच्या विरोधात बोलता, मग अतुल पाटील नालायक आहे, ही भूमिका घेणं चुकीचं आहे. आम्ही जे बोलतो व्यक्तिगत स्वरूपाची कुठलीही मागणी आम्ही आजपर्यंत केलेली नाही. जे काही येते सार्वजनिक स्वरूपाच्या गोष्टी आहे, आणि त्या सार्वजनिक स्वरूपाच्या गोष्टी झाली पाहिजे या भूमिकेतून गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये काम करतोय. यावल बस आगारामध्ये 5 नवीन बस मिळाल्या असल्यामुळे त्या ठिकाणी लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. आणि त्या लोकार्पण सोहळ्यामध्ये नगराध्यक्ष यांना प्रोटोकॉलनुसार स्थान देण्यात आलं नाही. आपण तर आगार प्रमुखांनाही तुम्हाला थांबवून सांगतो, आगार प्रमुखांना देखील बोलवतो, तुम्हाला जर असं करायचं होतं, असा पण कार्यक्रमाचं स्वरूप जर होतं, तुम्ही आम्हाला बोलवायला नको पाहिजे होतं. आम्हाला का बोलवलं तुम्ही असा प्रश्न मी 4दा त्यांना विचारला. ते जेव्हा मनधरणी करायला लागले की तुम्ही थांबाच, आम्ही म्हटलं आम्ही अशा कार्यक्रमाला थांबणार नाही. तुमच्याकडे जर प्रोटोकॉल नसतील, लोकप्रतिनिधीची काय किंमत आहे लोकशाहीमध्ये हे जर तुम्हाला कळत नसेल, तर तुमच्या कार्यक्रमाला काय करायचं आम्हाला. आणि लोकांना देखील तुम्हाला सांगतो, यावल तालुका परिसरातील जे प्रवासी आहे त्यांना हे बस मिळाली, याचं लोकार्पण कोणी केलं, याच्यामध्ये कोणाचा मान झाला का, कोणाचा अपमान झाला का, याच्याशी काही देणे घेणे नाही. लोकांना सुविधा देणारा लोकप्रतिनिधी आवडतो, लोकांना सुविधेशी मतलब आहे. आणि तुम्ही श्रेय घेण्याचा प्रयत्न करता. म्हणजे मी तर आज अशा पद्धतीने पाहिलं की लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि कार्यक्रम शहरात होता ना, यावल शहरात. यावल शहराचे प्रथम नागरिक त्या ठिकाणी आल्यानंतर एक कार्यकर्ता त्यांच्या त्या खुर्चीवरून उठायला तयार नाही. सारे भाजपचे कार्यकर्ते, सारे 2-3 शिंदे सेनेचे कार्यकर्ते, असे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. म्हणजे फक्त खुर्ची आणि श्रेयवाद या भूमिकेतून काम करणारे लोक, यांना विकास कामांची घेणं देणं नाही. यांना खुर्च्या पाहिजे आणि श्रेयवाद पाहिजे. आणि म्हणून हे अशा पद्धतीने काम करत आहे. ठीक आहे, सुरुवात झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राज्य करताय, पण उन्मत्तपणा आता लोकांना दिसायला लागला आहे. आणि हा उन्मत्तपणा भल्याभल्यांचा जनतेने, मतदारांनी संपवलेला आहे. तशीच वेळ तुमच्यावर देखील येऊ शकते. याबद्दल मी आपल्याला अवगत करू शकतो की आपल्याला सूचित करतोय की लोकांना या गोष्टी आवडत नाही.
यावल आगारामध्ये 5 एस.टी. बस मिळाल्यामुळे आज रोजी कार्यक्रम हा लोकार्पणासाठी आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये प्रोटोकॉलानुसार लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ छायाताई पाटील यांना स्थान देण्यात आलं नाही असा व्हिडिओ आणि सोशल मीडियावरती व्हायरल होत होता. त्यामुळे आपण आपल्यापर्यंत अधिक माहिती कशी पोहोचावी यामुळे आपण नगरसेवक अतुल पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे. अशाच नवीन बातम्यांसाठी आपण बघत राहा यावल न्यूज लाईव्ह. धन्यवाद. नमस्कार.